आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, ज्यांच्या एका निर्णयाने या देशाचं भविष्य बदललं, ज्यांनी जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं, त्या कणखर नेत्याच्या मनातील एक कोमल गोष्ट. हा कणखर नेता, ज्याला आपण कठोर निर्णयांसाठी ओळखतो, तो एका निरागस जीवासाठी लहान मुलासारखा का रडला असेल, जाणून घेऊया या व्हिडिओमधून. बाबासाहेब प्राण्यांना खूप जीव लावायचे आणि त्यातल्या त्यात कुत्र्यांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. त्यांच्या घरी ही काही पाळीव कुत्री होती. त्यातला एक त्यांचा लाडका कुत्रा होता, ज्याचं नाव होतं टॉबी. बाबासाहेब टॉबी सोबत रोज खेळायचे, त्याला फिरायला न्यायचे आणि त्याची खूप काळजीही घ्यायचे. पण एक दिवस अचानक टॉबीचा मृत्यू झाला. ही बातमी बाबासाहेबांना सहनच नाही झाली. इतक्या मोठ्या मनाचा कठोर निर्णय घेणारा माणूस, आपला टॉबी गेल्यानंतर ते अक्षरशः लहान मुलासारखे रडले. ते अनेक दिवस शांत होते, कुणाशी बोलतही नव्हते. त्यांना टॉबीची आठवण खूप त्रास देत होती. बघायला गेलं तर ही गोष्ट खूप छोटी आहे, पण यावरून हे दिसून येतं की बाबासाहेब बाहेरून कितीही कणखर दिसत असले तरी मनातून फार हळवे होते. आपल्या संविधानाचे आणि पर्यायाने आपल्या या स्वातंत्र्याचे शिल्पकार असणाऱ्या या नेत्यासाठी एक लाईक तर केलाच पाहिजे. आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि थोडक्यातला फॉलो करा.